पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या आउटगेट समोर आहोत। आपण पाहतोय की अंधार दिसतोय सगळीकडे। महानगरपालिका सुटून गेली, साधारणतः 8 वाजले असतील आता, आणि अंधार दिसतोय चारी बाजूने बघतोय अंधार। आणि या महानगरपालिका संपून गेली, अधिकारी गेले, तिथं कुणीच नाही। अंधारात या ठिकाणी मला कोणतरी उपोषणाला आंदोलनाला बसलेलं दिसलं। आता गाडीचा उजेड लावलाय आणि गाडीच्या उजेडामध्ये आपण यांचं जे काय म्हणणं आहे किंवा हे कशासाठी उपोषणाला बसलेत ते आपण जाणून घेणार आहोत। हे गेले अनेक दिवसापासून या ठिकाणी उपोषणाला बसलेले आहेत। यांचा जो उपोषणाचा किंवा आंदोलनाचा मंडप आहे, या मंडपामध्ये लाईट नाही, पाण्याची सोय नाही, सरकारने कुठलीही प्रकारची सोय करून दिलेली नाही। आता पण आपण पाहतोय की समोर एक कार लावलेली आहे एक कार्यकर्त्यांनी आणून, आणि त्याच्या उजेडामध्ये आपण यांची उपोषणकर्त्यांची बाईट घेणार आहोत। गेले अनेक दिवसापासून या ठिकाणी ते उपोषणाला बसलेले आहेत। आपण पाहतोय की इकडं आता लाईट मध्ये जेवढं दिसेल तेवढं बघूयात की ते म्हणतात की माझा पिंपरी चिंचवड महानगरपालिका प्रशासन व अधिकारी यांच्यावर विश्वास नाही। पालकमंत्री तथा उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी येऊन मला स्वतः आश्वासित करावं तरच मी आंदोलन सोडणार। उपोषणकर्ता जमीर तांबोळी सामाजिक कार्यकर्ते आहेत आणि त्यांनी असा निर्वाणीचा इशारा या ठिकाणी प्रशासन आणि त्याचबरोबर इथले जे काही महानगरपालिकेच्या संबंधित अधिकारी असतील यांना दिलेलं। इकडे बघतो आपण महानगरपालिकेची बिल्डिंग दिसते, तिकडे लाईटीचा झगमगाट दिसतोय, पण अनेक दिवसापासून या ठिकाणी उपोषणकर्ते जे बसलेले आहेत, आंदोलनकर्ते बसले आहेत, यांना प्रशासनाने कुठल्याही प्रकारचा उजेड दिलेला नाही, प्रकाश दिलेला नाही, लाईट कनेक्शन दिलेलं नाही, पाण्याची सोय नाही, किंवा या ठिकाणी नैसर्गिक विधी करण्यासाठी संध्याकाळी अडीअडचणीच्या वेळेस देखील यांना कुठलीही सोय नाही। असं हे वातावरण दिसल्यानंतर आम्हाला वाटलं की या ठिकाणी जाऊन यांची नेमकी बाईट घ्यावी। मला आता एका कार्यकर्त्याकडून असं समजलं की यांनी प्रयत्न केला की यांना प्रकाश मिळावा म्हणून इथून MSCBच्या बोर्डातून लाईट घ्यावी, पण पोलिसांनी यांना येऊन सांगितलं की असं जर का काय झालं तर तुमच्यावर आम्ही कायदेशीर कारवाई करावी। पण प्रशासनाची ही जबाबदारी आहे। आंदोलनकर्ते उपोषण करते जर का या ठिकाणी उपोषण करत असतील, आपण पाहतोय दिवस 13वा त्या ठिकाणी लिहिलेला आहे उपोषणाचा किंवा यांचा आंदोलनाचा जो दिवस आहे तो 13वा आहे। आणि हे 13 दिवस होऊन सुद्धा जर साधं उपोषणकर्त्याला आंदोलनकर्त्याला लाईट उपलब्ध करून देत नसतील, पाणी उपलब्ध करून देत नसतील, तर हे प्रशासन नेमकं करतंय काय हा प्रश्नचिन्ह आहे। कदाचित अशाच या प्रश्नांना उद्विग्न होऊन तांबोळी साहेबांनी सांगितलं असेल की स्वतः अजितदादा पवार उपमुख्यमंत्री आल्याशिवाय मी काय उपोषण सोडणार नाही। तर आपण नेमकं त्यांचं काय मत आहे किंवा त्यांचं काय म्हणणं आहे ते जाणून घेऊयात। तांबोळी साहेब, थोडं इथं येता येईल का तुम्हाला उजेडात? काय तुमचं म्हणणं काय नेमकं सांगा, कशासाठी तुम्ही उपोषणाला बसलाय, काय तुमचं मत? ही जी माझी लढाई आहे ही 1.5 वर्षापूर्वी चालू झाली होती। याच्यामध्ये मी सगळ्यात आधी माझी जी खळावाडी आहे जिथे मी राहतो त्या भागामध्ये मी केली आणि ह्यांना मी दरवेळेस सारथीमध्ये कंप्लेंट्स केल्या, प्रभागामध्ये गेलो, पण तिथल्या अधिकारी वर्ग तुला काय करायचं आहे, आमची काम चालू आहे ना, अशा अधिकारी वर्ग यांनी उद्धट भाषा माझ्याशी केलेली आहे। त्यामुळे मी विचार केला जर आमच्या खळावाडीमध्ये ही परिस्थिती आहे तर आजूबाजूच्या परिसरामध्ये ह्यांनी काय उच्छाद मांडला हे आम्हाला बघावं लागणार आहे जनतेच्या हितासाठी। म्हणून मी जाधववाडी, बोराडे वस्ती, चिखली, भोसरी, पिंपरी कॅम्प, निगडी भरपूर ठिकाणी मी हे केलेलं आहे, निरीक्षण केलं। त्याचे फोटोज व्हिडिओ मी टेंगर साहेबांच्या आधी सचिन पवार होते यांना मी व्हिडिओज पाठवले, फोटो पाठवले, त्याचा पुरावा देखील माझ्याकडे आहे। पण त्या व्यक्तीने सुद्धा काहीही काम केलेलं नाही आणि हे ठेकेदार लोकांना पोचणारा हा पिंपरी चिंचवड महानगरपालिकेतले अधिकारी वर्ग आहे। ते ह्यांना कामं द्या, ह्यांना पोसा आणि स्वतःला पोसा, ही यांची परिभाषा आहे। जगण्याचा नियम ह्यांचा हा आहे। पण जनहितासाठी यांनी कोणतंही काम केलं नाही। 4 वर्ष झाली प्रशासनाची राजवट आहे, इथं प्रशासन इथं काम करतंय, पण 4 वर्षामध्ये ह्यांनी संपूर्ण शहराला बकाल स्वच्छ करून ठेवलेलं आहे। जागोजागी तुम्ही पहा, रस्त्याला तुम्हाला कचरा दिसून येईल, सार्वजनिक शौचालय पहा, परिस्थिती एवढी वाईट आहे की तिथं जाऊन येणं माणूस विष्ठा सुद्धा करू शकत नाही, म्हणजे शौचालयाला जाऊ शकत नाही। मोताळ्यांमध्ये पण हीच परिस्थिती। आणि रस्त्यामध्ये जी महिला वर्ग आहे जो जॉबसाठी बाहेर निघतो तर त्याला सुद्धा रस्त्यामध्ये ह्याचे प्रॉब्लेम्स क्रिएट होतात। ह्यांना मी सांगितलं, मी उपायुक्त जे होते सचिन पवार यांना, पण ह्यांनी सुद्धा त्या गोष्टीला मान दिला नाही। मी आयुक्तांना सुद्धा मोठा बंच दिला मी त्यांना निवेदनासहित, पण त्यांच्याकडे वेळ नाही लोकांकडे पाहण्याचा, शहराकडे बघण्याचा। तर त्याच्यामध्ये हा विषय मी मांडला, त्यामुळे मी आंदोलनाची मग सुरुवात केली। त्यावेळेस त्यांनी मला टेंगर साहेबांनी
आश्वासन दिलं की आम्ही 8 दिवसांमध्ये संपूर्णपणे ना शहर स्वच्छ करू आणि त्यानंतर नियमितता आणू. पण मी 15-20 दिवस वाट पाहिली, पण त्या लोकांनी काहीच केलं नाही. मग शेवटी मी पुन्हा व्हिडिओज काढले, फोटोज काढले, आम्ही मुलाखती घेतल्या लोकांच्या, जे इथं लोक राहतात स्थानिक लोकांच्या मुलाखती घेतल्या. त्या लोकांनी तेही त्यांना पाठवलं, पण तरी त्यांना लाजा वाटत नाही. ते लोकांनी काम तसंच ठेवलेलं आहे. 1.5 करोड रुपये 2-2 करोडचे टेंडर ठेकेदारांना दिलेले आहेत, पण ही लोक कामं करत नाही. त्यांच्या नियमानुसार, महानगरपालिकेच्या नियमानुसार दिवसभरात 4 वेळा स्वच्छता करा म्हणून त्यांचा आदेश आहे. पण ठेकेदार एक वेळेस येतो किंवा 3-3 दिवस 8-8 दिवस भरपूर ठिकाणी आहे असं की ते लोक साफसफाई करत नाहीत. आणि हा अधिकारी वर्ग आणि ठेकेदार वर्ग यांचं संगनमत आहे. फक्त करदाता जे पब्लिक जे कर भरतंय त्यांचा पैसा लुटा आणि आयुष करा, बस ह्यांचं हेच सिस्टम आहे. मी प्रामुख्याने काय प्रश्न मांडलेत मुस्लिम दफनभूमीच्या बाबतीत आहे, त्याबद्दल काय सांगाल? अहो, त्याबद्दल सुद्धा मी त्यांना लेटर दिलेलं आहे आणि माहिती अधिकाऱ्याकडून माहिती काढलेली आहे. ही लोक जे ठेकेदार लोक जे आहेत, ठेकेदार आणि अधिकारी वर्ग, तुम्ही सगळीकडे जाऊन पहा. आता ह्यांनी बहुतेक केली असेल, पण मी ज्या वेळेस गेलो होतो दरवेळेस मी तिकडे जाताना पाहिलं, खड्डा काढताना सुद्धा 2,500 ते 3,000 रुपये ते लोक पैसे घेतात एक खड्डा खणायचा मैतीचा. हा पैसा तुम्हाला देणार का? घेण्याचा हक्क कुणी दिला? हा पहिला प्रश्न. दुसरा प्रश्न, त्यांनी संपूर्ण ह्याच्यामध्ये दफनविधीमध्ये त्यांनी कब्रस्थानांमध्ये जंगल उभं केले. जंगल, तिथं माळी नाही, सिक्युरिटी गार्ड नाही. आणि त्याच्यामध्ये माझ्या माहितीमध्ये 24,000 रुपये पगार हा दिला जातो माळीला आणि सिक्युरिटीला. तिथं दफनभूमीमध्ये सिक्युरिटी नाही, माळी नाही, मग 24,000 रुपये पगार दिला कोणाला जातो? ते अधिकारी वर्ग आणि ठेकेदार संगणमत हेच आहे ना. कामगार नसताना पेमेंट कसं काय महानगरपालिका काढते? मग ते तर ह्यांच्या संगणमध्ये हेच सांगतो तुम्हाला मी. आयुक्तांपासून ते खालच्या दर्जापर्यंत अधिकारी हे सगळे बरबटलेली लोक आहेत. मी सगळा हे पाहिलं मी डाटा, तर त्याच्यामध्ये सगळी ही लोक बरबटलेली आहेत. त्याचा पैसा खातायत हे लोक. अत्यंत विदारक परिस्थिती आहे. उपोषणस्थळी अंधार आहे. अशा अंधारामध्ये उपोषणाला सपोर्ट करण्यासाठी पिंपरी चिंचवड शहरातले विविध सामाजिक कार्यकर्ते, पदाधिकारी आणि सामान्य नागरिक यांना येऊन भेटत आहेत. या ठिकाणी सामाजिक कार्यकर्ते आपल्यासोबत, त्यांच्याशी आपण चर्चा करूयात. काय साहेब, हे जे एकंदरीत प्रकरण पाहून तुम्हाला काय वाटतं, आपल्या काय भावना आहे? नमस्कार, मी इक्बाल शेख. एकंदरीत बघा, 13 दिवस झाले आमचे जमीरभाई या ठिकाणी नगरपालिकेच्या समोर उपोषणाला बसलेले आहेत. श्रीमंत अशी नगरपालिका त्याच्या समोर बसलेले आहेत. यांच्या समोरून स्मार्ट सिटी म्हणून ही ओळखली जाणारी आमचं शहर आहे. याच्या समोरून आता तुम्ही बघितलं तर मेट्रो जात आहे, पण ह्या माणसाला 13 दिवस झाले तंबूमध्ये लाईट नाही. ही दुर्दैवाची गोष्ट आहे. या माणसाला पाण्याची देखील सोय नाही. या माणसाने अन्नत्याग केलेला आहे. या माणसाने अन्नत्याग का केलेला आहे? तर फक्त स्वच्छता नाहीये. तुम्ही जर बाथरूममध्ये गेले तर तिथं पाणी नाहीये, शौचालयामध्ये नाहीये. तर जवळजवळ ह्यांच्या म्हणण्यानुसार असं म्हणणं यांचं आहे की 150 कोटी रुपयाच्या याच्यामध्ये साधारणतः भ्रष्टाचार झालेला आहे. हा माणूस वारंवार नगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना भेटतोय. हा माणूस वारंवार आयुक्तांना भेटतोय. हा माणूस वारंवार जो कोणी या ठिकाणी अधिकारी आहे त्याच्या संग या ठिकाणी फॉलोअप घेतोय. परंतु या माणसाला 1.5 वर्ष झाले हा माणूस फॉलोअप घेतोय आणि 150 कोटी रुपयाचा घोटाळा आहे. तर या माणसाची कुणी देखील दखल घेतलेली नाहीये. अधिकारी या माणसाला धुडकावून लावत आहेत. या माणसाला या ठिकाणी भेटत नाहीये. या माणसाने सगळे पुराव्यानिशी फोटो, व्हिडिओ, सगळे लेटर घेऊन आयुक्तांना भेटलेला आहे, तरी देखील याची दखल कोण घेत नाहीये. महाराष्ट्र गव्हर्नमेंटला या माणसाने मेल केलेले, वारंवार पत्रव्यवहार केलेला आहे, तरी देखील या माणसाची दखल घेत नाहीये. या माणसाने शेवट अन्नत्याग करून या ठिकाणी उपोषण केलेलं आहे. या माणसाचं वय बघा, आज थंडीचे दिवस आहे. हा माणूस रात्रंदिवस या ठिकाणी थंडीत बसलाय, तरी सुद्धा यांची दखल कोण घेत नाहीये. यांचा विश्वास या कोणत्या अधिकाऱ्यावर नाहीये. यांनी या ठिकाणी पाठी लावलेली आहे की सन्माननीय पालकमंत्री व राज्याचे उपमुख्यमंत्री सन्माननीय अजितदादा पवार यांनी यांना येऊन भेटावे. त्याचं कारण बी आहे, कारण अजितदादा पवारांनी 10 वर्ष अगोदर जे पिंपरी चिंचवड स्वच्छ बनवलं होतं, त्या ज्या अधिकाऱ्यांनी 4 वर्षाच्या शासनामध्ये भ्रष्ट केलेले व भ्रष्टाचार केलेला आहे. माझी तुमच्या माध्यमातून शासनाला, नगरपालिकेला व आयुक्तांना ही कळकळीची विनंती आहे. या माणसाची तब्येत बघा, या माणसाचं वय बघा. याचा कदाचित त्या माणसाला उद्या काय झालं तर याला सर्वस्वी जिम्मेदार महाराष्ट्र सरकार व ही नगरपालिका राहील. आमच्या सर्व सामाजिक संघटनेचा जमीरभाईंना पाठिंबा आहे. त्वरित यांची तब्येतीची दखल व यांना त्वरित आश्वासन करून या ठिकाणी यांचं उपोषण थांबावं अशी माझी तुमच्या माध्यमातून शासनाला विनंती आहे. हा प्रश्न असा होता की म्हणजे साफसफाई होत नाही, सिक्युरिटी नाही, तरी देखील देवाणघेवाण कशी होते? देवाणघेवाण 25 लाख, 30 लाख, 32 लाखाचे टेंडर पास झालेले आहेत.
आणि वर्षानुवर्षे हेच काम चालू आलेलं आहे. आपल्या पिंपरी चिंचवड शहरामध्ये हा. हे किती ठिकाणी चाललंय, किती ठिकाणी दफनभूमी आहेत आणि किती ठिकाणी असा गैरकारभार चाललाय? 14 ते 15 कब्रस्तान माझ्या माहितीत त्याच्यामधले 10 फोटोज व्हिडिओज आणि त्याचे फोटोज सगळे माझ्याजवळ आहेत आणि ते सुद्धा मी आयुक्तांना दिलेले आहेत. पण आयुक्तांकडे हार्डेकर साहेबांना वेळच नाही लागण्याला. तर तुम्ही आता इथं डायरेक्ट बोर्डच लावलाय की माझा पिंपरी चिंचवड महानगरपालिका प्रशासन व अधिकारी यांच्यावर विश्वास नाही. पालकमंत्र्यांनी स्वतः म्हणजे उपमुख्यमंत्र्यांनी यावं, त्यांनी येऊन मला आश्वासित करावं, तेव्हाच तुम्ही जे तुमचं या ठिकाणी आंदोलन आहे ते सोडणार आहात असं तुम्ही निर्वाणीचा इशारा दिला. का बरं एवढं उद्विग्न नाही वाटलं? अहो माझा 1.5 वर्षाचा हा लढा आहे साहेब. 1.5 वर्ष मी लढतोय. मी ह्यांना सांगतोय अहो माझी स्वच्छता करा, शहर स्वच्छ करा, माझी खरावाडी तुम्ही स्वच्छ करा. कांबोळी साहेब, शहर स्वच्छतेच्या बाबतीत मागच्या 2 महिन्यापूर्वी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेला आपल्याला स्वच्छतेचा मोठा पुरस्कार मिळाला आणि तुम्ही म्हणता शहर स्वच्छ नाही. अहो ते मॅनेज केलेलं आहे यांनी पैसे देऊन आणि ते पैसे पण ह्यांचे नाहीत. हे जनतेचा पैसा लुटलेला जो आहे ना ते पैसे देऊन ह्यांनी मॅनेज केलेला आहे. आपण पाहू शकतो या ठिकाणी की महानगरपालिकेला मोठा पुरस्कार मिळालाय आपल्या स्वच्छ पिंपरी चिंचवड महानगरपालिका म्हणून, आणि सामाजिक कार्यकर्ते आंदोलनकर्त्यांना या ठिकाणी शहर स्वच्छ नाही म्हणून निदर्शनास आणून द्यावं लागतं, तरी देखील साफसफाई होत नाही. काही दफनभूमीच्या ठिकाणी किंवा काही उद्यानांमध्ये अशी परिस्थिती आहे, ठेकेदारांची लाखो रुपयांची बिलं निघलेली आहेत पण तिथे कर्मचारी उपस्थित नाहीत. हे सद्य परिस्थिती सांगण्यासाठी कार्यकर्त्यांना उपोषण करावं लागतं. पण आता तुमचं थेट मागणं काय? अजितदादा जर समजा नाही चालले, आता अजितदादा बाहेर आहेत बिजी त्यांच्या काय कौटुंबिक कार्यक्रमानिमित्त, उपोषण कधी सोडणार आहात? उपोषण आहे का आंदोलन आहे? एकदा मला क्लिअर करा त्या बाबतीत. माझं हे अन्नत्याग उपोषण आहे. अन्नत्याग मी त्यागलेलं आहे आणि येणाऱ्या 2 दिवसामध्ये जर माझ्या मागण्या ह्यांनी मान्य केल्या नाहीत आणि अजितदादा जर इकडे नाही आले, त्यांचे एक कॉल्स मला आलेले आहेत. त्यांचे PA विकास पाटील म्हणून त्यांचा एक कॉल आला होता. ते सोमवारी येणार आहेत. आम्ही पाहू. मग त्यांच्याबरोबर चर्चा केल्यानंतर मी विचार करणार आहे की उपोषण मागं घ्यायचं की नाही. आणि जर समजा मला वाटलं की उपोषण मागं नाही घ्यायचं तर मी जलत्याग सुद्धा करणार आहे. आणि हे जे अधिकारी वर्ग आहे आणि ठेकेदार ह्यांच्या चौकशा ह्या पूर्णपणे समिती नेमली पाहिजे आणि चौकशीचा कालावधी आणि त्याच्यामध्ये माझा सहभाग आणि माझा एक प्रतिनिधी त्याच्यामध्ये निश्चितपणे असावा अशी माझी मागणी आहे त्यांच्याकडे. या अन्नत्याग उपोषणाचा तुमचा 13वा दिवस आहे आज. तुम्हाला कोणी सरकारी अधिकारी, महानगरपालिकेचा कोण प्रशासकीय अधिकारी किंवा पोलीस डिपार्टमेंटचे कुठले अधिकारी किंवा संबंध अधिकाऱ्यांनी येऊन भेटी दिल्यात का? त्यांनी काय आश्वासित केलंय? सूर्यवंशी साहेब आणि प्रभागाचे दाते साहेब हे मला भेटून गेलेले आहेत. तर त्यांना मी सांगितलं जोपर्यंत तुम्ही माझ्या मागण्या लेखी ह्याच्यामध्ये निवेदनामध्ये तुम्ही देत नाही तोपर्यंत मी उपोषण मागे घेणार नाही. ज्या माझ्या मागण्या तुम्ही जोपर्यंत मान्य करणार ते लेखी द्या. कारण की ज्या विषय मी मांडलेला आहे, सार्वजनिक शौचालय, मुतारी, मोकाट कुटरे, रस्त्या संदर्भामध्ये अशा भरपूर गोष्टी आहे, कब्रस्तान आहे, ते तुम्ही मला लेखी लिहून द्या. त्यावेळेस निर्णय विभाग वेगवेगळे आहेत. वेगवेगळे लेटर आणा ना तुम्ही, सगळेजण या. ती सगळी लोक येत नाहीयेत. इकडे महानगरपालिकेसमोर रोज रात्री 11 आणि 12 नंतर 15 ते 16 कुत्री बाहेर येतात. ह्यांनी माझ्या चादरी पण फाडल्या, माझे ब्लँकेट फाडलं. ते कुत्रेवाले जे आहेत ती लोक ती सुद्धा इकडे येऊन गेली. ते म्हणले त्यांनी अजून त्या कुत्र्यांना पण नाही पकडले. मुळात एक प्रश्न आहे, आता हे जे तुमचं उपोषण चालू आहे अन्नत्याग उपोषण, याला कायदेशीर सगळ्या परमिशन घेतल्यात तुम्ही? हो. ते परमिशन मी महानगरपालिकेची घेतली आणि संत तुकारामनगर पोलीस स्टेशन आहे त्यांची मी परवानगी घेतली. त्यानंतर मी इथं बसलो साहेब. आता हा गंभीर प्रश्न उपस्थित होतोय. गंभीर प्रश्न असा आहे, कायदेशीर परवानग्या घेऊन तुम्ही उपोषणाला बसलेला असताना देखील इथं मला पाण्याची सोय केलेली दिसत नाही. तुम्हाला नाही पाण्याची व्यवस्था नाही. तुम्हाला पाण्याची व्यवस्था नाही आणि आता अंधार पडलाय, रात्रीची वेळ आहे. अंधारामध्ये आपण या गाडीच्या उजेडामध्ये तुम्ही आमच्याशी संवाद साधताय माध्यमाशी. मग सरकारी संबंधित अथॉरिटीने तुम्हाला पाण्याची आणि विजेची व्यवस्था किंवा नैसर्गिक विधी करण्यासाठी म्हणून इथं व्यवस्था करायला पाहिजे होती. पण त्यांनी अजून दिलेली नाही. का मी त्यांचा विरोध केलाय म्हणून ते लोक मला या गोष्टी देणार नाहीत. कारण की ते भ्रष्टाचारी लोक आहेत माझ्या मतानुसार तरी. कारण त्यांनी बरोबर माझ्या हिशोबाने सार्वजनिक शौचालय आणि मुतारी जर ह्याचा हिशोब काढला तर 125 ते 150 करोड रुपयाचा भ्रष्टाचार यांनी केलेला आहे आणि पैसे अधिकारी वर्ग आणि ठेकेदारांनी काढलं, आपल्या खिशात भरलेला आहे. या संदर्भात जेव्हा महानगरपालिका प्रशासन ऐकत नाही तर तुम्ही संबंधित मंत्रालयाशी काही पत्रव्यवहार केलाय का? मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री अजितदादा पवार आणि माननीय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब, अमोल कोल्हे, अजून काही व्यक्ती
स्थानिक लेवलवरचे जे हे आहेत त्यांना देखील मी आहे ना मेल केलेले आहेत. एक प्रश्न येतोय आमच्या पत्रकारांकडूनच. अजितदादा पवार यांच्या कार्यकर्त्यांनी सुद्धा पाठीमागे उपोषण केलं होतं अशाच संदर्भात, तरी देखील प्रश्न सुटत नाही. नेमकं काय कारस्थान नेमकं याच्या पाठीमागे? याच्यामध्ये संगनमत आहे ना, कारण की नेता वर्ग सुद्धा ह्याच्यामध्ये बरबटलेला आहे असं माझं वैयक्तिक मत आहेच. आणि जनतेला हे कळतंय, पण जनता रस्त्यावर उतरायला तयार नाही. तुम्ही आता ऐन महानगरपालिकेच्या इलेक्शनच्या तोंडावर अगोदरच उपोषण तुम्हाला करावं लागतंय. यामध्ये काही नेते मंडळी, पुढारी मंडळी किंवा जे काही आपल्या महानगरपालिकेचे कारभारी म्हणून स्वतःला घेतात, तुम्हाला कोणी भेटायला आले का? आतापर्यंत एकही नगरसेवक किंवा आमदार आले नाहीत. आमदार इथं आलेले आहेत, त्यांचं माझं फोनवर संभाषण झालं. ते आता सध्या मतदारसंघात असूनही देखील ते इकडं मला भेटण्यासाठी आलेले नाहीत. आपण पाहतोय की तांबोळी साहेब या ठिकाणी अन्नत्याग उपोषण करतायत. आज त्यांचा अन्नत्याग उपोषणाचा 13वा दिवस आहे. त्यांनी कायदेशीर संबंधित विभागाच्या परवानग्या घेऊन या ठिकाणी आंदोलन उपोषण करत असताना देखील त्यांना ज्या काही दैनंदिन गरजा लागणार आहेत, उपोषणकर्त्याची जी काही सुविधा प्रशासनाने केली पाहिजे होती, त्या नैसर्गिक किंवा जीवनावश्यक गरजा सुद्धा उपलब्ध करून दिलेल्या नाहीत. आपण पाहिलं की या पंडालमध्ये लाईट नाहीये, प्रकाशाची व्यवस्था नाहीये. आपण आता गाडीच्या उजेडामध्ये त्यांच्याशी संवाद साधतोय. पिण्याच्या पाण्याची व्यवस्था नाही. आता महानगरपालिकेची बिल्डिंग बंद झाली, कर्मचारी 6 वाजताच कामावरून सुटून निघून गेलेले आहेत. यांना नैसर्गिक विधी जर त्यांना करायचा असेल तर त्यांनी असं उघड्यावर जायचं का? एक बाजूला पिंपरी चिंचवड महानगरपालिका स्वच्छतेचं अवॉर्ड मागून घेते असं त्यांचं म्हणणं आहे, आणि स्वच्छ पिंपरी चिंचवड शहर असा मोठा अवॉर्ड आपल्याला मिळाला असं सगळीकडे जाहीर होत असताना मग उपोषणकर्त्यांनी किंवा आंदोलनकर्त्यांनी त्यांच्या नैसर्गिक विधी करण्यासाठी कुठं जायचा हा मोठा प्रश्न आहे. त्यांना ना पाण्याची सोय, ना शौचालय जायची सोय, ना विजेची सोय. असं अमानुषपणे उपोषणकर्त्याच्या अधिकारावर जर गदा आणली जात असेल आणि त्यांच्या अनेक वर्षात जर का मागण्या मान्य होत नसतील आणि प्रशासन एवढं निर्ढावलेलं असेल, अमानुषपणे उपोषणकर्त्याशी जर का असं वागत असेल, तर याची जबाबदारी थेट माननीय मुख्यमंत्र्यांची असेल, आपल्या सरकारची असेल. आणि याच्यातून जर का काय अनुचित प्रकार घडला आणि असा अनुचित आणि अमानुषपणे हे जर का प्रदर्शन असं पिंपरी चिंचवड महानगरपालिका प्रशासन यांच्याकडे दुर्लक्ष करून करत असेल, तर याची थेट जबाबदारी सन्माननीय मुख्यमंत्री आणि संबंधित सरकार, संबंधित विभागाकडे आहे. सांगावा न्यूजसाठी विनय सोनवणे, पिंपरी चिंचवड, पुणे.